नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एक विशेष माहिती घेणार आहोत. गोष्ट आता जुनी झालेली आहे, पण त्याच्या मागचं जे राजकारण आहे ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळजवळ 17 आमदार विधान परिषदेवर पाठवायचे होते. की 17चे 17 आमदार युतीचे, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदेचं शिवसेना यांची येतील याची खात्री होती. विरोधी पक्षाला एकही सीट मिळणार नव्हतं. नाशिकला जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे बळ होतं त्याच्यामध्ये भाजपचं बहुमत होतं, शिवसेनेचं त्याच्या खालोखाल होतं. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या ती जागा भाजपला देणं गरजेचं होतं. पण शिवसेना अडून बसली की ती जागा आम्हाला द्या. का द्या? तर पूर्वी तिचं जे आमदार निवडून आले दराडे ते शिवसेनेचे होते, त्यामुळे आमचं सिटिंग आमदार आहे तर ते सीट आम्हाला मिळालं पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला. की नवीन बदललेलं समीकरण त्यांनी ऐकलं नाही आणि मग भाजपने त्यांना मान्यता दिली, ठीक आहे नाशिकची जागा तुम्ही लढवा. पण भाजपचे एका माणसाने बंडखोरी केली, गोकुळ गीते, आणि त्यांनी तिथं फॉर्म अपक्ष म्हणून भरला आणि ते निवडून आले. लक्षात घ्या. आता ते निवडून आले म्हणजे काय झालं, तर त्यांना भाजपच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांनी त्यांना मतदान केलं. त्यांनी एकनाथ शिंदेने एक धडा शिकवला की तुम्ही हट्टीपणा करायला गेला तर तुम्हाला त्याचा फटका बसेल. आता याला मोठ्या नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय होईल का? एवढे स्थानिक स्वराज्य संस्थाचे नगरसेवक भाजपचा आदेश डावलून भाजपच्या बंडखोर नेत्याला मतदान करतात, त्याला निवडून आणतात. महाजन साहेब जे आहेत नाशिकचे पालकमंत्री, त्यांनी तोंड देखला विरोध केला, हे चुकीचं झालं, आम्ही चौकशी करू, चौकशी समिती नेमू. पण हे सगळं वरवरची नाटकं. त्यांचाच पाठिंबा होता, त्यांनीच गोकुळ गीतेंना उभं केलं, सांगितलं की हे करून घ्या, आणि करायलाच पाहिजे होतं. तो का विशेष नाही. कारण काय झालं की एकनाथ शिंदेंचं हट्टीपणा हल्ली वाढत चाललेलं आहे. आता खासदार त्यांच्याकडे जास्त झाले. भाजपचे 9 खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे किती झाले? 13 खासदार झाले. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की मी आता प्रबळ झालेलो आहे, म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घ्या आणि त्याच्या जागी मला मुख्यमंत्री करा, असं त्यांचा हट्ट चालू झालेला आहे. अमित शहांना माहीत आहे एकनाथ शिंदेना संधी देणं म्हणजे भाजपचं खच्चीकरण करणं. एकनाथ शिंदे स्वतःचा पक्ष मोठा करतील, मुख्यमंत्री केलं त्यांना तर भाजप काही दिवसांनी पुढे इलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य परिस्थिती ते भाजपला विचारणार नाही, भाजपला ते काही परवडणार नाही. पण आता केंद्रामध्ये भाजपला खासदारांची गरज आहे. 2/3 बहुमत करणार झालं तर त्यांना पाहिजे तसे कायदे मंजूर करता येतात. त्याच्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेला परवानगी दिली की तुम्ही शिवसेनेचे उभाठा गटातले आहे ते खासदार तुमच्यामध्ये सामील करून घ्या. पण त्याचा अर्थ एकनाथ शिंदेंना पूर्ण मोकळीक मिळेल असं अजिबात होणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सुप्त संघर्ष चालू आहे, हे मी तुम्हाला मागं पण सांगितले. की एकनाथ शिंदेंना एकदा मुख्यमंत्री केल्यामुळे त्यांच्या मनातली इच्छा जी आहे ती दबून राहिली की मला मुख्यमंत्री करा. कारण मुख्यमंत्री पदाचा रोबाब त्यांनी पाहिला आहे, अधिकार पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे माणसाला एकदा ती चटक लागली की लागते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले असे मीच मुख्यमंत्री होतो, तुम्ही उपमुख्यमंत्री, त्यांनी आनंदाने ऐकलं असतं. पण यांनी मोठेपणा केला की तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ. पण माणसाला एकदा मोठं केलं की तो खाली यायला तयार होत नाही. तसं एकनाथ शिंदेंचं झालेलं आहे आणि ते त्यांचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी मागं पण सांगितलं की एकनाथ शिंदे जे मोठे होतात आहेत किंवा त्यांचे 60 आमदार निवडून आले
तर ते केवळ भाजपचा पाठिंबा लोकांनी दिला म्हणून आलेले आहेत. पण जर 2029ला भाजप एकनाथ शिंदे वेगळे लढले तर एकनाथ शिंदेचे 25 आमदारसुद्धा निवडून येणार नाही. हे जे आत्ता 13 खासदार त्यांच्याकडे आहेत ते केवळ फेक नॅरेटिव्हमुळे निवडून आलेले आहेत. 7 आमदार जे आहेत त्यांचे आलेले ते भाजपच्या पाठिंब्यामुळे आलेत. भाजपच्या लोकांनी त्यांना मतदान केलंय. RSSच्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केलेत म्हणून ते निवडून आले. 2029ला 100% भाजप स्वबळावर लढेल, एकनाथ शिंदे स्वबळावर लढतील आणि त्याच वेळेस एकनाथ शिंदेंना त्यांची खरी ताकद समजून या. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची जी प्रबळ इच्छा आहे की मी मुख्यमंत्री व्हावं, देवेंद्र फडणवीसांना ते थोडंसं वाकडं चालण्याचा प्रयत्न करतात, हट्टीपणा करतात. कुठे जागा वाटप असलं मला एवढं, आता त्यांची भाषा सुरू होतील, आम्हाला 7 आमदारच पाहिजे, त्याच्या खाली आम्ही घेणार नाही. मग काय झालं, तुमचे 3च आमदार निवडून आले. म्हणजे तुम्ही प्रयत्न जो हट्टीपणा करता, तुमचं ऐपत नसताना, तुमची लोक जास्त बहुमत नसताना सुद्धा तुम्ही भाजपला चॅलेंज देण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यामुळं माणसाची मनं दुखावली जातात. तर काही झालं की देवेंद्र फडणवीसांचं सल्ला मसलत करायच्या ऐवजी अमित शहाकडे जातात. मागच्या वेळेस अमित शहाने त्यांना रागवले की साध्या साध्या गोष्टीसाठी दिल्लीत माझ्याकडे येऊ नका, देवेंद्र फडणवीसांशी बोला. ते गपचूप माघारी आले आणि 4 सीटवर मान्यता केली. त्यातली 1 सीट बंडखोराने जिंकलं. 3च आमदार त्यांचे निवडून आले. ते जर आनंदाने घेतले असते तर कदाचित कटुता निर्माण झाली नसते. त्याच्यामुळे काय झालं की एकनाथ शिंदेचं दिल्लीतलं वजन अमित शहांकडचं कमी झालं. खासदार वाढल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं, पण तो जो विश्वास होता एकनाथ शिंदे म्हणजे आपला माणूस, तर ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं की एकनाथ शिंदे हे म्हणजे महत्वाकांक्षी असणारे गृहस्थ आहेत. ते भाजपला डावलून स्वतःची सत्ता निर्माण करू इच्छितात आणि मग भाजप त्याच्यामुळे सावध झालेलं आहे. या घडीला एकनाथ शिंदे सोडून गेले भाजपला तरी भाजपची सत्तेला काही होत नाही, कारण भाजपकडे जवळजवळ 135 आमदार आहेत, पाठिंबा देणारे 5-6 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचे 40 लोक आहेत. हे बहुमताच्या पुढे भरपूर जागा आमदार आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची या घडील गरज नाही, तरी भाजप त्यांना सांभाळतो का दिलेला शब्द पाळायचा. पण एकनाथ शिंदे त्या सत्तेचा फायदा घेऊन स्वतःचा पक्ष विस्तारतात. ही आनंदाची गोष्ट आहे, त्यांना तो अधिकार आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये मी पुढे जाण्याचा प्रयत्न करील तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळणार नाही. कदाचित त्यांच्या वागणुकीमुळे 2029ला होणारी युती होऊ शकणार नाही आणि मग त्यांना पुन्हा पाठीमागं आल्यासारखं होईल. त्याच्यामुळे जी आज सत्तेची ऊब आहे ती कदाचित 2029 नंतर त्यांना मिळणार नाही. तर त्यांनी सावध व्हावं, भाजपाशी सलोख्याचे संबंध ठेवावेत, आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी, असं साधारणतः सगळ्यांचं मत आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे आयकॉन बटन आहे, बेल आयकॉन, ते दाबा आणि तुमचं मत अवश्य मांडा. मी जे विचार मांडले ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत, तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा. रामकृष्ण.